Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from खासदार SD Patil विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर. लास्ट लेक्चरमध्ये आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड हा टेक्स्टबुकमधला चॅप्टर बघितलेला होता आणि या चॅप्टरचं कंपॅरिझन आपण एन सी आर टीमधल्या द येस ब्लॉक एलिमेंट या चॅप्टरसोबत करणार आहे. आपल्या जेईच्या आणि नीटच्या एक्झामच्या दृष्टीनं आपल्याला एन सी आर टीचं कंटेंट हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं एन सी आर टीमध्ये दिलेला द येस ब्लॉक एलिमेंट हा लाईन टू लाईन बघण्याचा आपण इथं प्रयत्न करूया. ॲक्च्युली बऱ्याचशा कन्सेप्ट आपण टेक्स्टबुकमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत, तरी पण याच्यामध्ये नसलेल्या आणि एन सी आर टीच्या बुकमध्ये असलेल्या काही कन्सेप्ट इथं बघायचा आपण प्रयत्न करूया. सो आपण एन सी आर टीमधला द येस ब्लॉक एलिमेंट हा चॅप्टर आता लाईन टू लाईन इथं स्टार्ट करतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला पहिलं स्टेटमेंट दिसतं द फर्स्ट एलिमेंट्स ऑफ अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स डिफर इन मेनी रिस्पेक्ट्स फ्रॉम अदर मेंबर्स ऑफ द ग्रुप. आता ह्या स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की ग्रुप फर्स्टचा जर विचार केला तर त्याच्यामधले एलिमेंट कुठले सांगतो आपण, तर पहिला एलिमेंट हा हायड्रोजन आहे, नंतरचा लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. ग्रुप सेकंडमधल्या एलिमेंटचा जर आपण विचार करायला लागलो तर त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते आपण सांगतो आहे की ज्याच्यामध्ये सुरुवात करतो आपण बेरिलियमपासून, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि सगळ्यात शेवटचा रेडियम. तर इथं स्टेटमेंट आहे की हा जो पहिला ग्रुप आहे त्याला आपण अल्कली अर्थ मेटल म्हणतो आणि हा जो सेकंड ग्रुप आहे त्याला आपण अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणतो आहे. मग अल्कली मेटल जे असतील त्याच्यातला पहिला मेटल हा लिथियम सांगितला जातो आणि अल्कलाइन अर्थ मेटलमधला पहिला एलिमेंट हा बेरिलियम सांगितला जातो. इथं स्टेटमेंट असं दिलं आहे की फर्स्ट एलिमेंट्स ऑफ अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल, म्हणजे हे जे पहिले एलिमेंट्स आहेत ते त्या ग्रुपमधल्या इतर एलिमेंटसारख्या प्रॉपर्टी दाखवत नाहीत, ते इतरांच्यापेक्षा वेगळं बिहेवियर तिथं दाखवताना दिसतील. आणि याच्या पाठीमागचं रिझन काय आहे ते आपण डायगोनल रिलेशनशिप या पॉईंटमध्ये बघितलेलं होतं. तर इथं आपण हे स्टेटमेंट झाल्यानंतर पुढं जातो. इथं सुरुवातीला येस ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन दिलेली आहे. आता ही डेफिनेशन ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की कुठल्याही एलिमेंटच्या बाबतीमध्ये जर लास्ट इलेक्ट्रॉन हा येस सबशेलमध्ये एंटर झाला तर त्याला आपण येस ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. तेच पुन्हा एकदा तिथे दिलेलं आहे की द येस ब्लॉक एलिमेंट्स ऑफ द पिरियड टेबल आर दोज इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स द आउटर मोस्ट येस ऑर्बिटल. येस ऑर्बिटलमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन एंटर झाला तर त्याला आपण येस ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. आणि याच्यानुसार येस ब्लॉक एलिमेंटचे दोन ग्रुप पडतात, एक असणार आहे फर्स्ट आणि दुसरा असणार आहे सेकंड. मग याच्यामध्ये ग्रुप फर्स्टमधले जे एलिमेंट असतात त्यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन NS1 असतं आणि सेकंड ग्रुपमधल्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आउटर मोस्ट हे NS2 या पद्धतीने आपण सांगतो. याच्यानंतर याच्या पुढे दिलेलं आहे की ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट कोणते, तर त्याची नावं आहेत लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. दे आर कलेक्टिव्हली नोन ॲज अ अल्कली मेटल. त्याला अल्कली मेटल असं म्हटलं जातं. आणि these are also so called because they form hydroxide on reaction with water which are strongly alkaline in nature. Why they are said the alkali? तर आपण सोडियम घेतला आणि त्याचा हायड्रॉक्साईड आहे तो NaOH आहे. इट कॅन गेट इझिली डिझॉल्व इन वॉटर, दॅट्स वाय इट इज सेड द अल्कलाइन. म्हणून हे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्याच्या हायड्रॉक्साईड जे असतील ते वॉटरमध्ये सोल्युबल असतील, म्हणून या सगळ्यांसाठी वर्ड कुठला वापरलेला आहे, अल्कली मेटल म्हणून वापरलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या ग्रुपचा जेव्हा विचार करतोय, सेकंड ग्रुपचा विचार करतोय, द एलिमेंट्स ऑफ ग्रुप सेकंड इन्क्लूड्स बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, रेडियम. दीज एलिमेंट्स with the exception of beryllium are commonly known as alkaline earth metals. आता हे जे सगळे एलिमेंट आहेत त्याला आपण अल्कलाइन असं म्हणतोय. दीज आर सो कॉल्ड बिकॉज देअर ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड्स आर अल्कलाइन. यांचे सुद्धा ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईड जे असतील ते अल्कलाइन असतील. आणि याच्या व्यतिरिक्त दीज मेटल ऑक्साइड्स आर फाउंड इन द अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्टमध्ये हे मोठ्या प्रमाणात सापडतात, म्हणून ऑल दीज एलिमेंट्स आर द अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन का म्हणायचं, कारण ह्याचे ऑक्साईड्स आणि हायड्रॉक्साईड हे वॉटरमध्ये काय सोल्युबल आहेत म्हणून ते अल्कलाइन आहेत. याशिवाय ते अर्थ क्रस्टमध्ये सापडतात, दॅट्स वाय दॅट्स द अल्कलाइन अर्थ मेटल. क्रस्ट कशाला म्हणायचं, तर द थीन रॉकी आउटर लेअर ऑफ अर्थ इज अ क्रस्ट. आपल्या पृथ्वीचा बाहेरचा जो भाग आहे, बाहेरची जी लेअर आहे त्याला क्रस्ट असं म्हटलं जातं. आणि ह्या क्रस्टमध्ये हे मेटल मोठ्या प्रमाणात ग्रुप सेकंडमधले आपल्याला बघायला मिळतील. नेक्स्ट आपण जातो की इथं दिलेलं आहे की अमॉंग द अल्कली मेटल्स, बघा अमॉंग द अल्कली मेटल्स सोडियम अँड पोटॅशियम आर अबंडंट. हे बघा सोडियम आणि पोटॅशियम हे मोठ्या प्रमाणात सापडतं. लिथियम, रुबिडियम, सीझियम हॅव अ मच लोअर अबंडन्स.
लिथियम, रुबिडियम, सिझियम हे कमी प्रमाणात सापडतात. याच्याबद्दलचं चार्ट आपण टेक्स्टबुकमध्ये बघितलेला होता. याच्यानंतर पुढे दिलं आहे फ्रान्सियम इज अ हायली रेडिएक्टिव्ह. हे सुद्धा स्टेटमेंट आपण बघितलं आहे. इट्स लॉंगेस्ट लाईव्ड आयसोटोप 223 फ्रान्सियम, म्हणजे फ्रान्सियमचा एक आयसोटोप आहे की ज्याचा ॲटॉमिक मास हा 223 आहे. हॅज अ हाफ लाईफ ऑफ ओनली 21 मिनिट्स, म्हणजे हा जो फ्रान्सियम आहे त्याची हाफ लाईफ ही 21 मिनिट आहे. हाफ लाईफ म्हणजे काय, हा जो पूर्ण इलेमेंट आहे तो हाफ होण्यासाठीचा जो वेळ असेल त्याला हाफ लाईफ असं म्हटलं जातं आणि ही टाईम आहे तो 21 मिनिट्स इतका दिलेला आहे. त्याच्यानंतर ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल्स कॅल्शियम अँड मॅग्नेशियम रँक 5th and 6th अबंडन्स रिस्पेक्टिव्हली इन द अर्थ क्रस्ट. हे सुद्धा स्टेटमेंट आपण टेक्स्टमध्ये बघितलेलं आहे. स्ट्रॉन्शियम अँड बेरियम हॅव मच लोअर अबंडन्स. बेरिलियम इज अ रेअर अँड रेडियम इज द रेअरेस्ट ऑफ ऑल कंपॅरिझन, ओनली 10⁻10% ऑफ इग्नियस रॉक. म्हणजे इग्नियस रॉक म्हणजे काय, लाव्हा रसापासून मॅग्मापासून जे काही रॉक तयार झाले असतील त्यांना इग्नियस रॉक असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये हा रेडियम फार फार कमी प्रमाणात असलेला आपल्या लक्षात येईल. पुढे दिलं द जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स इज NS1. म्हणजे बघा ग्रुप फर्स्टमधले जे एलिमेंट असतील तर त्यांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन NS1 फॉर अल्कली मेटल्स अँड फॉर अल्कलाइन अर्थ मेटल इट इज NS2. म्हणजे नोबल गॅसचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहा आणि NS2 आणि इथं पण अल्कली मेटलसाठी नोबल गॅसचं कॉन्फिगरेशन आणि NS1 हे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण या अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटलसाठी सांगतो. नेक्स्ट पार्ट इथं तुम्हाला NCERTमध्ये जो दिलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात बघूया आपण. स्टेटमेंट दिलं lithium and beryllium, the first elements of group first and group second respectively, exhibit some properties which are different from those of the other members of the respective group. म्हणजे लिथियमच्या आणि बेरियमच्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असलेल्या इलेमेंटच्या त्या ग्रुपमध्ये असलेल्या इलेमेंटच्या वेगळ्या असतात आणि याच्या पाठीमागचं रिझन आपण सांगितलेलं होतं. आणि हे जे ॲनॉमलस बिहेवियर आहे, हे जे वेगळं आचरण ह्या लिथियमचं आणि बेरिलियमचं दिसतं हे कुणासारखं आहे तर रिझेंबल टू द सेकंड एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग ग्रुप. म्हणजे त्याच्या पुढचा जो सेकंड ग्रुप असेल, म्हणजे ग्रुप फर्स्ट नंतरचा ग्रुप सेकंड जो असेल त्याच्यातला दुसरा एलिमेंट हा मॅग्नेशियम आहे. म्हणून लिथियमची प्रॉपर्टी कुणासारखी आपण सांगत होतो, मॅग्नेशियमची सारखी, आणि याला आपण डायगोनल रिलेशनशिप असा शब्द टेक्स्टबुकमध्ये बघितला होता. तीच कन्सेप्ट इथं दिलेली आहे. In these anomalous property, they resemble of second elements of the following group. Thus, lithium shows similarities to the magnesium and beryllium shows to the aluminium in many of their properties. This type of diagonal similarity is commonly referred as a diagonal relationship. या रिलेशनशिपला आपण डायगोनल रिलेशनशिप असं म्हणतो. त्याच्याबद्दलचं डिस्कशन इथं केलेलं आहे. डायगोनल रिलेशनशिप का होते याच्या पाठीमागचे रिझन आपण टेक्स्टमध्ये बघितलं आहे आणि त्यातलं पहिलं सांगितलं सिमिलॅरिटी इन आयनिक साईज ऑर चार्ज टू रेडियस रेशो. म्हणजे ग्रुप लिथियम आणि मॅग्नेशियम सारखे का आहेत तर त्याच्या आयनिक साईज ह्या सेम आहेत. आणि बेरिलियम आणि ॲल्युमिनियमच्या प्रॉपर्टी का सारख्या डायगोनल रिलेशनशिप का दाखवतात तर त्यांचा चार्ज टू रेडियस रेशो आहे तो सेम आहे म्हणून ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी आपल्याला म्हणजे कोणाच्या तर लिथियमच्या ह्या मॅग्नेशियमसारख्या आणि बेरिलियमच्या ह्या ॲल्युमिनियमसारख्या दिसतील. या रिलेशनला आपण डायगोनल रिलेशनशिप असा शब्द वापरलेला आहे. तीच कन्सेप्ट आपल्याला इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण जातो आहे ग्रुप फर्स्टमध्ये एलिमेंट्स. आता ग्रुप फर्स्टमध्ये एलिमेंट्स आहे अशी टर्म तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळते. ग्रुप फर्स्टमध्ये एलिमेंट ज्याला अल्कली मेटल असं म्हणतो आणि ते अल्कली का म्हणायचे तर त्यांचे जे बेस असतील. म्हणजे बघा एक्झाम्पल मी असं सांगतो की जर आपण फर्स्ट ग्रुपमधला एक एलिमेंट घेतला पोटॅशियम, पोटॅशियमचा हायड्रॉक्साईड हा KOH आहे. इट इज इझिली डिझॉल्व इन वॉटर, दॅट्स वाय इट इज अ अल्कली. आणि हे जे अल्कली मेटल्स आहेत ते कोणते आहेत त्याचा पिरियडिक ट्रेंड काय आहे याच्याबद्दलचा इथे विचार. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इथं तुम्हाला दिलेला आहे. ऑब्वियसली सगळ्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन हा यसमध्येच एंटर झालेला आहे आणि सगळ्यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे S1च असणार आहे. मग लिथियम आपण बघितलेला आहे, सिम्बॉल L आहे, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s1. सोडियम Na 1s2 2s2 2p6. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे ते कुणाचं आहे तर नियॉनचं आहे. नियॉनचं कंप्लीट आणि 3s1 असं तुम्ही सांगू शकता. 1s2च्या ऐवजी काय लिहू शकता हेलियमचं कंप्लीट आणि लिहू शकता 2s1. मग याच पद्धतीनं आपण बाकीचे एलिमेंट पोटॅशियम इथंपर्यंतचे जे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे ते कोणाचं असू शकतं ऑर्गॉनचं, म्हणून लिहिताना ऑर्गॉन 4s1 असं आपण लिहू शकतो. त्याच पद्धतीनं पुढचा आहे रुबिडियम. हे जे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इथंपर्यंतचं आहे ते आपण कोणाचं सांगू शकतो क्रिप्टॉनचं सांगू शकतो. म्हणून क्रिप्टॉनचं कंप्लीट आणि आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन क्रिप्टॉनचं कंप्लीट आणि पुढे लिहू शकतो 5s1 या पद्धतीनं.
त्याच पद्धतीनं सीझियमचा जर विचार केला तर इथंपर्यंत जे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे ते झेनॉनचं आहे, म्हणून इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण इथं लिहू शकता की झेनॉन 6s1. आणि सगळ्यात शेवटी फ्रान्सियम FR हा सिम्बॉल आहे, रेडॉनचं कंप्लीट 7s1 हे इलेक्ट्रॉन कॉर्पोरेशन एस ब्लॉकमधल्या एलिमेंटचं ग्रुप फर्स्टमधला. आता ॲटॉमिक रेडिया आणि आयनिक रेडिया यांच्यामध्ये ट्रेंड काय आहे, तर आपल्याला तोच ट्रेंड इथं आहे की जो टेक्स्टबुकमध्ये आपण सांगितलेला आहे की जे सांगितलं जातं की टॉपकडून बॉटमकडे जाताना ॲटॉमिक और आयनिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग. त्यामुळे तोच पॉईंट इथं पुन्हा एकदा डिस्कस होतं. महत्त्वाचा मुद्दा पुढच्याकडे जातो आपण की जो असणार आहे आयनायशन एन्थाल्पी. आहे अशी टर्म आपल्याला टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळते. व्हॉट इज आयनायशन एन्थाल्पी, तर अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर मोस्ट शेल. मग आता इथं आयनेशन एन्थाल्पीचा ट्रेंड दिला आहे. द आयनेशन एन्थाल्पी ऑफ द अल्कली मेटल आर कन्सिडरेबली लो अँड डिक्रीज डाऊन द ग्रुप फ्रॉम लिथियम टू सेझियम. लिथियमकडून सेझियमकडे जात असताना आयनेशन एन्थाल्पी डिक्रीज होत जाते आणि म्हणून त्यांची रिॲक्टिव्हिटी वाढत जाते. म्हणून इथं स्टेटमेंट बघा, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. स्टेटमेंट आहे द आयनेशन एन्थाल्पीज ऑफ द अल्कली मेटल्स आर कन्सिडरेबली लो. अल्कली मेटलच्या आयनेशन एन्थाल्पी कमी असतील अँड डिक्रीजेस डाऊन द ग्रुप फ्रॉम लिथियम टू सीझियम. लिथियमकडून सीझियमकडे जात असताना आयनेशन एन्थाल्पी डिक्रीज होते. दिस इज बिकॉज ऑफ द इफेक्ट ऑफ इनक्रीज इन साईज. टॉपकडून बॉटमकडे जाताना साईज वाढते. आउटवेट्स द इन्क्रीजिंग द न्यूक्लिअर चार्ज अँड द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इज व्हेरी वेल स्क्रीनड फ्रॉम द न्यूक्लिअर चार्ज. हे बघा, सीझियममध्ये असलेला न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेलमध्ये असलेला इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये ह्या वेगळ्या शेल आहेत. ह्याच्यामधला न्यूक्लिअर जो इफेक्ट आहे, चार्जचा इफेक्ट आहे तो कमी आहे. बट इन केस ऑफ द लिथियम न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यातलं डिस्टन्स कमी आहे. त्यामुळे इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे आणि त्यामुळे हा इलेक्ट्रॉन टाईटली हेल्ड झाला आहे लिथियममध्ये. पण हा जो इलेक्ट्रॉन आहे तो सीझियमच्या बाबतीमध्ये जास्त लांब अंतरावरती आहे. न्यूक्लिअर फोर्स त्याच्यावरती कमी अफेक्ट होतो आहे आणि त्यामुळं हा इलेक्ट्रॉन इझिली रिमूवेबल आहे. म्हणून सीझियमची आयनेशन एन्थाल्पी कमी आणि लिथियमची तुम्हाला जास्त दिसणार आहे. एक वेगळा मुद्दा इथं आपल्याला बघायला मिळतो की जो आपल्या टेक्स्टमध्ये नाही आहे, हायड्रेशन एन्थाल्पी. आता हायड्रेशन एन्थाल्पी म्हणजे काय, तर हे ग्रुप फर्स्टमध्ये एलिमेंट आहेत, दे गेट सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे काही कंपाऊंड असे असतात की ज्यांना वॉटरला सराउंड होतं तेव्हा त्याला हायड्रेशन असं म्हटलं जातं. आणि अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू अंडरगो हायड्रेशन इज द हायड्रेशन एन्थाल्पी. मग इथं हायड्रेशन एन्थाल्पी ऑफ अल्कली मेटल आयन्स डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग आयनिक साईज. बघा, जसजसं आयनिक साईज इन्क्रीज होत जाईल म्हणजे सीझियमची आयनिक साईज ही जास्त आहे आणि त्यामुळं त्याची हायड्रेशन एन्थाल्पी ही कमी आहे. त्यामुळे लिथियम हा इझिली त्याचा सॉल्ट असेल तो इझी हायड्रेशन दाखवेल. फॉर एक्झाम्पल LiCl.2H2O. म्हणजे इथं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, ट्रेंड लक्षात ठेवायची आहे. ट्रेंड आपल्याला दिलेली आहे की लिथियमची हायड्रेशन एन्थाल्पी सगळ्यात जास्त आणि सीझियमची सगळ्यात कमी आहे आयनिक फॉर्ममध्ये. म्हणजे लिथियम +1, Na+1, पोटॅशियम +1, रुबियम +1, सीझियम +1 याच्यामध्ये लिथियम प्लसची हायड्रेशन एन्थाल्पी ही सगळ्यात जास्त आहे. मग स्टेटमेंट इथं दिलेलं आहे की लिथियम हॅज अ मॅक्झिमम डिग्री ऑफ हायड्रेशन अँड फॉर दिस रिझन लिथियम सॉल्ट्स आर मोस्टली हायड्रेटेड LiCl.2H2O. पुढे जातो आपण फिजिकल प्रॉपर्टीजकडं. आता ह्या फिजिकल प्रॉपर्टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण चार्ट फॉर्ममध्ये बघितलेल्या आहेत. आता याच्यामध्ये एक फार वेगळा मुद्दा आहे की जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीनं उपयोगाचा पडू शकतो आणि तो मुद्दा असा आहे की ज्याला फ्लेम टेस्ट म्हणून पण ओळखलं जातं. फार महत्त्वाचा मुद्दा मी आता डिस्कस करतो की जो असणार आहे फ्लेम टेस्ट म्हणूनचा. आता ही फ्लेम टेस्ट म्हणजे नेमकी काय आहे, तर एखादा मेटल एस ब्लॉकमधला जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याचं ऑक्सिडेशन करायचं किंवा त्याला इग्नाईट करायचं. मग त्या मेटलला इग्नाईट केल्यानंतर तो आपल्याला अननोन असेल तर त्याचा कलर जो आहे त्या कलरनुसार आपण त्या इलेमेंटला किंवा त्याच्या ऑक्साईडला किंवा त्याच्या हॅलाइडला ओळखू शकतो. मग ही नेमका काय विषय आहे याच्याबद्दल मी इथं डिस्कस करतो. बघा, इथं स्टेटमेंट दिलेलं आहे द अल्कली मेटल्स अँड देअर सॉल्ट्स इम्पार्ट कॅरेक्टरिस्टिक कलर टू अँड ऑक्सिडायझिंग फ्लेम. अल्कली मेटल किंवा त्यांचे सॉल्ट हे एक विशिष्ट प्रकारचा स्वतःचा कलर ऑक्सिडायझिंग फ्लेमवरती दाखवतात. दिस इज बिकॉज द हीट फ्रॉम द फ्लेम एक्साइट्स द आउटरमोस्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन टू हायर एनर्जी लेवल. म्हणजे असं म्हणतात लिथियमच्या बाहेर इलेक्ट्रॉन कसा आहे, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण लिहितो 2,1. मग हा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे जेव्हा याला आपण हीट करणार आहे तेव्हा हा हीट केल्यानंतरचा इलेक्ट्रॉन आहे तो एक्साइट होणार आहे. एक्साइट का होतोय तर तो एनर्जी ॲब्सॉर्ब करतोय. मग एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर तो हायर एनर्जीला गेला
आणि जेव्हा तो E2 या एनर्जी लेवलला गेला असेल, एक्सायटेड स्टेटला गेला असेल, तेव्हा तो जेव्हा ग्राउंड स्टेटला येणार आहे तेव्हा एनर्जी बाहेर टाकणार आहे आणि बाहेर टाकलेली जी एनर्जी असेल ती कलरच्या फॉर्ममध्ये असणार आहे. म्हणून इथं स्टेटमेंट तुम्हाला असं बघायला मिळतं, दिस इज बिकॉज द हीट फ्रॉम द फ्लेम एक्साइट द आउटर मोस्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन टू हायर एनर्जी लेवल. व्हेन एक्साइटेड इलेक्ट्रॉन कम बॅक टू ग्राउंड स्टेट देअर इज इमिशन ऑफ रेडिएशन इन द व्हिजिबल रिजन ऑफ द स्पेक्ट्रम ॲज गिवन बिलो. हा फार महत्त्वाचा मुद्दा जेईच्या नीटच्या एक्झामच्या दृष्टीनं आहे. जेव्हा ग्रुप फर्स्टमधले इलेमेंट हिट केले जातात तेव्हा त्यांच्यातल्या आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन एक्साइट होतो, एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्याची एनर्जी वाढते कारण त्याला आपण हीट एनर्जी प्रोव्हाइड केली आहे. आणि जेव्हा त्याची एनर्जी वाढते तेव्हा तो ग्राउंड स्टेटला येत असताना स्वतःतून काही रेडिएशन बाहेर टाकतो आणि हे जे रेडिएशन असतात ते विशिष्ट कलरचेच असतात प्रत्येक इलेमेंटसाठी. म्हणून त्याची कॅरेक्टरिस्टिक किंवा ह्या फ्लेम टेस्टमध्ये आपण मेटल किंवा त्याच्या हालाईड ओळखण्यासाठी ही टेस्ट आपण वापरू शकता. मग इथं कलर दिलेले आहेत आणि तो मेटल हे पाठ पाहिजेला की जर लिथियम असेल तर त्याचा कलर हा हीट केल्यानंतर क्रिम्सन रेड कलरचा होतो. सोडियम जर असेल तो येलो बनतो, पोटॅशियम असेल तर व्हायलेट असतो, रुबिडियम जर असेल तर रेड व्हायलेट बनतो आणि सिझियम असेल तर ब्ल्यू बनतो. आणि याच्याबद्दल इथं मी एक फोटो शेअर करतो आहे तुमच्याशी की ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. लिथियम असेल तर त्याचा हा कलर क्रिम्सन रेड दिसेल, सोडियम जर असेल तर तो येलो कलरच्या फ्लेममध्ये इथं दिसतो आहे, पोटॅशियम जर असेल तर तो तुम्हाला इथं पेल व्हायलेट म्हणजे फिकट व्हायलेट या पद्धतीने दिसेल, रुबिडियम जर असेल तर त्याचा व्हायलेट कलर दिसतो आहे आणि सिझियम असेल तर तुम्हाला ब्ल्यूइश कलरमध्ये दिसणार आहे. म्हणजे ह्या प्रत्येकाचे पर्टिक्युलर ठरलेले आहेत. बघा मी परत सांगतो, लिथियम जर असेल म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय लिहितो आपण, लिथियमचा ॲटम न्यूक्लियसमध्ये 3 प्रोटॉन की ज्याच्या बाहेर 2 इलेक्ट्रॉन आणि आउटर मोशनमध्ये 1 इलेक्ट्रॉन. जेव्हा याला हिट केलं जातं तेव्हा हा इलेक्ट्रॉन एक्साइट होतो, त्याची एनर्जी वाढते कारण हीट एनर्जी त्याला प्रोव्हाइड झाली आहे. आणि हा एक्साइट झालेला इलेक्ट्रॉन जेव्हा ग्राउंड स्टेटला यायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या स्वतःच्यातूनची एनर्जी बाहेर टाकतो रेडिएशनच्या फॉर्ममध्ये आणि या पद्धतीचे कलर तुम्हाला तिथं त्या प्रत्येक एलिमेंटचे ॲपियर होतात. म्हणून हे कलर पाठ पाहिजे की लिथियम जर असेल तर क्रिम्सन रेड कलर होतं, सोडियम असेल तर येलो कलर होतं, त्यानंतर पोटॅशियम जर असेल तर व्हायलेट कलर आहे, रुबिडियम असेल तर व्हायलेट आहे आणि सिझियम असेल तर हा ब्ल्यूइश आहे, रुबिडियम असेल तर व्हायलेट आहे आणि पोटॅशियम असेल तर पेल व्हायलेट. अशा प्रकारचं कलर आपल्याला हे या ऑक्सिडेशन फ्लेममध्ये दिसू शकतात. सो इथं आपल्याला पुढचा पॉईंट दिसतो, अल्कली मेटल कॅन देअरफॉर बी डिटेक्टेड बाय रिस्पेक्टिव्ह फ्लेम टेस्ट. म्हणून अल्कली मेटलला ओळखण्यासाठी या फ्लेम टेस्टचा वापर होतो. कॅन बी डिटर्म बाय फ्लेम फोटोमेट्री और आयोनिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. फोटोमेट्रीचा आणि ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून आपण ह्या कलर ओळखू शकता आणि ह्या टेस्ट घेऊ शकता. दीज एलिमेंट्स व्हेन इरॅडिएटेड विथ लाईट द लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड मे बी सफिशियंट टू मेक ॲन ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन. सो हे सगळे पॉईंट आपण आता इथं बघितलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो चार्ट आहे तो आहे असा चार्ट आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण काय बघतोय तर हे जे सगळे इलेमेंट्स असतील ह्या इलेमेंटच्या बाबतीमध्ये ॲटॉमिक आणि फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ह्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत त्या आहे अशा टेक्स्टबुकमध्ये आहे की ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, आयनेशन एन्थाल्पी, हायड्रेशन एन्थाल्पी, मेटॅलिक रेडियस, याच्या व्यतिरिक्त आयनिक रेडियस, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आणि ऑकरन्स इन अ लिथोस्फिअर. हे सगळं जो आहे लिथोस्फिअर कोणाला म्हणायचं, अर्थचा आउटर लेअर जो असेल पृथ्वीचा जो बाहेरचा भाग आहे की ज्याला लिथोस्फिअर असं म्हटलं तर त्याच्यामध्ये हा टेबल आपल्याला या सगळ्या इलेमेंटच्या बद्दलची इन्फॉर्मेशन देऊ शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट होता तो होता केमिकल प्रॉपर्टीजचा. आणि ह्या केमिकल प्रॉपर्टीज आहे अशा आपल्या टेक्स्टमध्ये दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर म्हणजे जर ग्रुप फर्स्टमध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम जर घेतले तर त्याच्या पद्धतीनं इथं आहे अशी रिएक्शन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळणार आहे की जिथं तुम्हाला रिएक्शन दिसते आहे. लिथियम वेन ट्रीटेड विथ ऑक्सिजन इट विल फॉर्म लिथियम ऑक्साईड. जर सोडियमची रिएक्शन झाली तर आपण टेक्स्टमध्ये सोडियम पेरॉक्साईड तयार होतोय, इथं तुम्हाला सोडियम पेरॉक्साईड दिसेल. आणि बाकीचे मेटल असतील म्हणजे पोटॅशियम जर घेतला तर त्याचा KO2 म्हणजे सुपर ऑक्साईड झालेला आपल्या इथं लक्षात येतं. सेम रिएक्शन तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. आपण एक्सेप्शन सांगितलेलं होतं, लिथियमची रिएक्शन ऑक्सिजनसोबत न होता आणखीन नायट्रोजनसोबत होते आणि इट विल फॉर्म LiN3. आपण लिथियमचा Li3N असा नायट्राईड फॉर्म मिळतो की जे आपण डायगोनल रिलेशनशिपमध्ये ही रिएक्शन बघितलेली होती. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट की आहे असं पॉईंट आपण
टेक्स्टमध्ये बघितला व्हॉट इज ऑक्सिजन स्टेट ऑफ के इन KO2. पोटॅशियमची KO2 मधली ऑक्सिजन स्टेट काय असणार आहे तर ऑक्सिजन हा जनरली -2 ऑक्सिजन दाखवतो, पण जर KO2 फॉर्ममध्ये जर असेल तर मात्र त्याची ऑक्सिजन स्टेट काय असणार आहे +1 इतकी असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स वॉटरच्या सोबतच्या ह्याच्या रिएक्शन काय आहेत तर इथं दिलं मेटलची रिएक्शन वॉटरसोबत नंतर हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. आपल्याला आठवत असेल लिथियम सोडियम पोटॅशियम ट्रीट केला तर तिथं हायड्रोजनचे बबल तयार होतात आणि त्याच्यावरती फ्लोट होतात. जर वॉटरसोबत रिएक्शन झाली तर तिथं इट कॅन कॅच द फ्लेम असंही आपण स्टेटमेंट तिथं वापरलेलं होतं. आणि अशा प्रकारची रिएक्शन पुन्हा एकदा आपल्याला NCERTमध्ये आहे अशी बघायला मिळते. त्यानंतर रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स डायहायड्रोजन ही सुद्धा रिएक्शन आपण बघितलेली आहे. आपण असं सांगितलेलं होतं की ग्रुप फर्स्टमधले जे एलिमेंट्स असतील म्हणजे आपण घेतला सोडियमची रिएक्शन H2 सोबत झाली तर इट विल फॉर्म सोडियम हायड्राइड 2NaH अशा प्रकारचा कंपाऊंड आपल्याला मिळतो. सेम रिएक्शन तुम्हाला NCERTमध्ये बघायला मिळते. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन्स ही सुद्धा आपण रिएक्शन बघितलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सोडियम घेतला आणि त्याची रिएक्शन X2 बरोबर केली किंवा 2 सोडियम घेतले आणि Cl2 सोबत रिएक्शन केली तर इट विल फॉर्म सोडियम क्लोराईड. त्या पद्धतीचे सॉल्ट आपल्याला मिळतील. ही रिएक्शन आहे अशी टेक्स्टबुकमध्ये. रिड्युसिंग नेचर आपण सगळ्यांना माहिती आहे की दे आर गुड रिड्युसिंग एजंट, म्हणजे ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट हे चांगले रिड्युसिंग एजंट असतात. दे कॅन बी लूज इझिली इलेक्ट्रॉन आणि जे इलेक्ट्रॉन लूज करतात दे आर सेट ऑफ द गुड त्यांचं काय म्हणायचं तर ऑक्सिडेशन झालं आणि जे स्वतः ऑक्सिडेशन दाखवतात दे आर ॲक्ट्स ॲज अ गुड रिड्युसिंग एजंट. त्यांचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल निगेटिव्ह येतं हे पण आपण बघितलेलं होतं. शेवटची रिएक्शन आपण बघितली सेम रिएक्शन तुम्हाला सोल्युशन इन लिक्विड अमोनियाच्या सोल्युशनमध्ये रिएक्शन जर झाली तर काय होऊ शकतं तर इथं तुमच्या लक्षात येतं की ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट जर असतील तर इथं आपल्याला डीप ब्ल्यू कलर मिळतो आणि हा जो डीप ब्ल्यू कलर आहे आणि इथं हा जो आहे तो अमोनिएटेड इलेक्ट्रॉन आपण असं म्हणतो आणि हे स्टँडिंगला ठेवल्यानंतर त्याच्यातून हायड्रोजन गॅस लिबरेट होतोय आहे असा पॉईंट आपण टेक्स्टबुकमध्ये बघितलेला होता. लास्ट पॉईंट युजेसच्या बाबतीमध्ये आहे अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत त्याच या युजेसमध्ये दिलेल्या आहेत की फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिसतं की इट इज युजफुल इन अलॉयज lead to make a white metal bearing for motor engine, with aluminum to make aircraft part, with magnesium to make armor plates. अशा प्रकारच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळणार आहेत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेला जो पार्ट असेल की जनरल कंपाऊंड्स अल्कली मेटलचे कोणते आहेत याच्याबद्दलचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया. थँक्यू.